संघाचा धावफलक 2 धावांवरती 32 चेंडू बाकी आहेत. 68 धावांचं समीकरण आहे. 12.75 धावांच्या सरासरीने धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. एका बाजूने माळुंगे दुसऱ्या बाजूने बावधन, दोन मातब्बर तगडे ताकदवान संघ आहेत एकमेकांच्या आमने सामने. पुढे सरसावत फटका खेळला आमिष टाइम स्ट्रोक चेंडू हवे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. डीप मध्ये चेंडू अडवलाय. एक सिंगल घेतले दुसऱ्या धावेसाठी थांबवलं. नकार कळवला अजिंक्यला शुभमने. एका सिंगल वरती समाधान मानलंय. स्कोर कार्ड पुढे जाईल. स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होतं त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी 6व्या क्रमांकाचा पारितोषिक, या स्पर्धेसाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय. भूकुमनगरीचे असणारे माजी सरपंच सन्माननीय कुणालदादा भरतवशी यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. दादांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक ऑन शुभम सुतार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलकावरती 3 धावा ज्या संघाच्या स्कोर कार्डवरती नोंदवल्यात. भन्नाट वेग होता इथे चेंडूला, परंतु दिशा भरकटली. त्या ठिकाणी डावे इष्टीच्या बराचसा बाहेर तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती आहेत. शुभम सुतारसाठी पारितोषिक येत आहे. शुभम सुतारने लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर खेळले तर महेश दादा गोळे यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक. दादाराम चौधरी यांच्याकडून देखील 1,000. किरण दादा मराठे यांच्याकडून देखील 1,000 आणि शुभम सुतारच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल सीमारेषे पार. मिळतील धावाच्या आरत सनसनीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं 8 धावा धावफलकावरती आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने शुभम सुतार 1 चौकार खेळला, दुसऱ्या बाजूने अजिंक्य खैरे एकेरी दुहेरी धावा. षटक क्रमांक 1 मध्ये गणेशवरती कोणत्याही प्रकारचं जास्त मोठं आक्रमण पाहायला मिळालं नाही. शुभम आज बराचसा संघर्ष या खेळाडूच्या वाटेला आलाय. संघर्षाने या संघर्षाने खूप काही शिकवलंय. संघर्षामध्ये माणूस घडतो, संघर्षामध्ये माणूस लढतो, संघर्षामध्ये माणूस तयार होतो आणि या संघर्षाने आम्हाला बरंच काही शिकवलंय. सुवर्ण काळामध्ये संपूर्ण जग तुमच्या पाठीशी असतं, परंतु पडत्या काळामध्ये तुम्ही एकटं असता. हा निसर्गाचा नियम आहे. आज बराचसा संघर्ष शुभम सुतारच्या वाट्याला आलाय. कित्येक मैदान शुभम सुतारने गाजवलेत. मुळशी टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून शुभम सुतारची ओळख आहे. 1 चौकार त्याच्या बॅटमन आलाय. दुसऱ्या बाजूने अजिंक्य खैरे प्रत्येक क्षेत्रामध्ये परिपूर्ण गुण प्राप्त असणारा अजिंक्य खैरे. अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आणि सर्वांचा लाडका असणारा अजिंक्य खैरे जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक ऑन आहे. गोलंदाज तयार. आको टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले. पंच केलं चेंडूला. परफेक्ट मिडल होऊ शकला नाही तिथे चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 1 सिंगल येणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन प्रवीण तापकीर हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. अचूकतेसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज, व्हेरिएशन पूर्वक गोलंदाजी करण्याची ताकद असणारा हा गोलंदाज प्रवीण तापकीर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. प्रयत्न संघर्ष इथे दोन्ही संघांना करायचे आहेत. प्रसिद्ध गाडा मालक सन्मान्य शाहरुख भाऊ शेख यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. भाऊंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रवीण पुन्हा तयार. पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल. मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा 30 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अडवला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 1 सिंगल येणार आहे. 1 धाव आली. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 10 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 28 चेंडू आणि 60 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असणार आहे. भुकुमकरांच्या स्वप्नातून मात्र उभा राहिलेला क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण मुळशीमध्ये सुरू आहे आणि दरम्यान चेंडू पोहोचेल अजिंक्यच्या बॅटमधून डीप पॉइंट मध्ये. सीमा पार. मिळतील धावाच्या आत येतोय सनसनीत चौकार. अध्यक्ष महोदय, अहो अध्यक्ष महोदय, हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. थँक्यू. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
खोलवा टप्प्याचा बॉल जीवनदान दिलं. मग हा घ्या बंगाली रसगुल्ला. डीप मिड विकेट, बॉर्डर लाईन पलीकडे षटकार. चौकारा पाठोपाठ षटकार मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलं. 20 धावा धावफलकावरती पहिल्या डावामध्ये मनीष सरांनी सांगितलं वादळापूर्वीची शांतता. पहिल्या षटकामध्ये शांतता बाळगली, परंतु त्यानंतर इथे आक्रमकता दाखवली गेली आहे. त्यानंतर मात्र अजिंक्य गैरे, शुभम सुतार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. आणि ही जोडी जर अशीच खेळत राहिली ना तर मात्र बावधन संघाच्या गोलंदाजाला बरेचसे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. बऱ्याचशा चिंता इथे सतावत राहणार आहेत. ग्राउंड्समॅन संपर्क साधा. स्कोरकार्डवरती आपण पाहतोय 20 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एका बाजूने आपण पाहतोय म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे, तर दुसऱ्या बाजूने बावधन स्पोर्ट्स बावधन. या दोन दादा संघांमध्ये क्वार्टर फायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा दा. या दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. आकाशाला गवस निघालत संघर्षाचा शंखनाद करणारा अजिंक्य खैरेच्या बॅटमधून हवाई हल्ला, गगनचुंबी षटकार. प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक, असं 1000 रुपयांचं पारितोषिक अजिंक्य खैरेने या चेंडूवरती षटकार खेळला. तर जीवनदान किती महागडी ठरू शकतात ना त्याचं इथे प्रदर्शन पाहायला मिळत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. इथे अजिंक्य स्वतःवरती नाराज आहे. शुभम देखील अजिंक्यवरती नाराज झालाय. या चेंडूवरती देखील आक्रमण चढवता आलं असतं, परंतु आपण पाहिलं तिथं बॅटवरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू त्या ठिकाणी होऊ शकला नाही आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार. पॉवर प्लेचा खेळ झालाय आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 27 धावा, 24 चेंडू, 43 धावा. हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. जवळपास 11 धावेंच्या सरासरीने इथे धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. धावफलकावरती 27 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. सलामीच्या आघेड जोडी घोडीची कामगिरी करताना नक्कीच जे पाहायला मिळते. आतापर्यंत चांगला खेळ आघेडच्या जोडीकडून पाहायला मिळालं, परंतु गोलंदाजांना इथे कमबॅक करणं गरजेचं. आता पॉवर प्लेचा खेळ संपला. क्षेत्ररक्षक मैदानाच्या चौपेर बाजूस पसरवलं जाईल. फलंदाजाला बाद करण्यासाठी जाळं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. 5 क्षेत्ररक्षक आता 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. आतापर्यंत पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला. पॉवर प्लेच्या खाली क्षेत्रामध्ये षटकार चौकार आलेत, परंतु आता इथून पुढे मात्र पॉवर प्लेचा खेळ संपलाय. आता क्षेत्ररक्षक देखील मैदानाच्या चौपेर बाजूस पाहायला मिळतील. त्यानंतर अजिंक्य आणि शुभम ही जोडी कशा प्रकारे कामगिरी करणार. एका बाजूने तगडा ताकदवान शुभम सुतार, दुसऱ्या बाजूने उंच पुरा असणारा अजिंक्य खैरे. ही जोडी आपण पाहतो. आता या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन राजेश करंजावणे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. आज आपण राजेशला पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक राजेशने पहिल्या सामन्यापासून हाताळलं, परंतु महत्त्वाचा सामना आहे. काहीशा योजना आखल्या गेल्यात आणि त्यानंतर आपण पाहतोय राजेश षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय आणि पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, पंच केला चेंडूला. डीप पॉइंट मध्ये अजिंक्य खैरे सेट ऑन फायर षटकार. प्लेयर ऑफ द डेच्या रेस मध्ये असणारा अजिंक्य इथे मैदानाच्या आतमध्ये नावाप्रमाणे कामगिरी करतोय. संघ त्याच्या नेतृत्वाखाली लढतोय. संघर्ष आज या संघाने देखील केलाय. सुरेख चेंडू, एक तेरी एक मेरी.
असं काहीच समीकरण. एका बाजूने राजेश आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती, दुसऱ्या बाजूने अजिंक्य आहे. दोन्ही मुश्रीलगोतील नामवंत अष्टपैलू खेळाडू आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी अजिंक्य करू शकतो त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याची ताकद राजेशकडे देखील आहे. या दरम्यान आडव्या बॅटने स्वीप केलं चेंडूला, त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जमिनीला समांतर फटका. डीप स्क्वेअर लेग वरतून क्षेत्ररक्षक चेंडूवरती रोहन वेडे पाटील त्या ठिकाणी चेंडूवरती येईल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती. 34 धावा स्कोर कार्ड वरती, 21 चेंडू आणि 36 धावा. हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काहीच सोपं काहीच अवघड वाटणार आहे हे समीकरण जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमी. प्रत्येक सामना 5 षटकांचा, क्वार्टर फायनल 6 षटकांची. या दरम्यान शुभमच्या बॅटमधून वाह वाह बाय वाह, शुभमच्या बॅटमधून देखना स्ट्रोक, चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू शुभम, थँक्यू. शुभम साठी पारितोषिके लागोपाठचे 3 षटकारचे खेळले तर दादाराम चौधरी यांच्याकडून 1000, किरण दादा मराठे यांच्याकडून 1000, गणेशप्पा पानसरे यांच्याकडून 1000, महेश दादा गोळे यांच्याकडून 1000, पांडवभाऊ मराठे यांच्याकडून 1000 आणि संजय भाऊ करंजावण यांच्याकडून 1000 रुपये. तब्बल 6000 रुपयांचा पारितोषिक शुभम सुतारसाठी. तेवढा लोकप्रिय खेळाडू आहे, तेवढं त्या खेळाडूवरती प्रेम आहे. शुभम सुतार स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुळशी टेनिस क्रिकेटचा बाहुबली व नक्की ज्या खेळाडूची ओळख आहे तो फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी शपल झाले, जागा बनवत फटका खेळायचा होता परंतु यू मिस आर डेफिनेटली इस्टर्नचा वेध घेतला चेंडूने. क्लीन बोर्ड, धक्का क्रमांक पहिला. काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. डोंगर काय हॉटेल, सारबोक्यामध्ये हाय ग, काही झाडी काय डोंगर काय हॉटेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठी विकेट आली आहे. शुभम सुतार माघारी गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामकृष्ण हरी पाडाळे, बुळशी टेनिस क्रिकेटचा डाण्यावाग. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली यष्टांच्या मागे, आउटफील्ड वार वेगवाने, शर्यत लागली गेली तिथे क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये. शर्यत जिंकल, चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धावा, 4 येतोय चौकार. तब्बल 17 धावा या षटकामध्ये खर्च झाला. एक विकेट आली, महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक विकेट जरूर आली परंतु 17 धावा देखील खर्च झाल्यात. स्कोरकार्ड वरती आपण पाहतो 18 चेंडूंचा 3 षटकांचा पहिल्या दुसऱ्या डावातील लिंबा डाव झालाय. स्कोरकार्ड वरती बनवल्या गेल्या त्या 44 धावा. 18 चेंडूमध्ये 44 बनवल्यात. एक विकेट आली आहे परंतु आता उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 26 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 26 धावा हे समीकरण आपण जर पाहिलं त्या मैदानावरती प्रेक्षकांना नक्कीच वाटत असेल अगदी सोपं समीकरण आहे परंतु बावधन संघाची गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये तितक्याच ताकदीची आहे. ह्या धावा बनवत असताना बराचसा संघर्ष माळुंगे संघाला देखील करावा लागणार आहे. छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळते. सर्व खेळाडू एकत्र येतील, काहीशी योजना आखतील, काहीसे कानमंत्र देतील, गोलंदाजा दिलासे दिले जातील. शुभम देखील आज पाणी घेऊन आला. फक्त पाणी मैदानाच्या आतमध्ये आलं नाही तर इथे बऱ्याचशा युक्त्या, बऱ्याचशा योजना इथे मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचल्यात. कोणता संघ बाजी मारणार, कोणता तरी एकच संघ विजय मिळवणार या सामन्यामध्ये परंतु संघर्ष प्रयत्न हे दोन्ही संघांच्या वाटेला समान आलेले आहेत. दिवस क्रमांक 1 पहिला दिवस. फार उशीर झाला क्वार्टर फायनलला परंतु ती क्वार्टर फायनल अगदी मेगा फायनल सारखा सामना जो सर्वांच्या भेटी लागला. पहिलाच क्वार्टर फायनल सुपर ओव्हर पाहायला मिळाली. आज दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आणि इथे देखील एक चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून नक्कीच आतापर्यंत पाहायला मिळाला. आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी. प्रत्येक सामना 5 षटकांचा, क्वार्टर फायनल 6 षटकांची. हे समीकरण, हा खेळ फार कमी वेळा मुळशीच्या क्रिकेटमध्ये आम्ही पाहिला आहे परंतु भुकुमकरांनी केलेलं एक अप्रतिम नियोजन आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रत्येक संघासाठी नक्कीच एक चांगलं ग्राउंड, चांगली खेळपट्टी, चांगली सोय आयोजक कमिटीच्या माध्यमातून केली गेली आहे. 44 धावा
ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 18 चेंडू 26 धाव्यांचं समीकरण असताना हरी पाडाळे अजिंक्य खैरे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यांना रोखण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती सौरभ कदम हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. आतापर्यंत जर पाहिलं ना 3 षटकं संपल्या, तिन्ही षटकांमध्ये 3 वेगळे गोलंदाज, चौथं षटक सुरू झालंय, चौथ्या षटकामध्ये देखील वेगळा गोलंदाज, 4 गोलंदाजाचा वापर आपण 6 षटकांसाठी करतोय आणि पहिल्या 4 षटकांसाठी 4 वेगळे गोलंदाज जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये वावदन संघाचा संघ नायक वापरताना नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाजासाठी पारितोषिक येतंय, विकेट हॅट्रिक जर गोलंदाजाने पूर्ण केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक किरणदादा मराठे यांच्याकडून आणि हरी पाडाळे लागोपाठचे 3 षटकार खेळले तर किरणदादांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाज आणि फलंदाजासाठी. मृत चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येईल. रनअपमध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळतोय. एका बाजूने उभरता खेळाडू आहे तर दुसऱ्या बाजूने ज्या खेळाडूने मुळशीच्या संघामध्ये तालुक्याच्या संघामध्ये खेळत असताना संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा मोठा वाटाच्या खेळाडूचा असतो तो अजिंक्य आपण पाहतोय. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवे क्षेत्ररक्षक फार दूरवरती चेंडू पडला, क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिला आणि जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावाच्या आर येतोय चौकार. पुन्हा जीवनदान मिळतंय आणि आपण पाहतोय अजिंक्य खैरे 14 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 32 धावा त्याने बनवल्यात. अगदी 0 धावेवरती अजिंक्य खैरेला बाद करण्याची संधी होती, संधीचं सोनं झालं नाही आणि जीवनदान किती घातक असताना त्याचं प्रदर्शन इथे मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य खैरेने करून दिलंय. नावाप्रमाणे मात्र कामगिरी काही मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न, नावामध्ये जिंकण्याची क्षमता आहे, नावामध्ये जिंकणं लिहिलेलं आहे, ते जिंकण्याचं इथे स्वप्न मैदानाच्या आतमध्ये संघाच्या संघनायकाने पाहिलंय. गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. आखो टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवे क्षेत्ररक्षक. यावेळी चेंडूच्या खाली पुन्हा झेल सुटला, पुन्हा चुकी झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल, दुसरे आली, तिसरा धावेचा प्रयत्न फेकी उशिरा, तोपर्यंत पाहता पाहता तिसरे धाव देखील येणार आहे. रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाकडून पारितोषिक येत आहे. अजिंक्य खैरे नॉट आउटचा सामना जिंकून दिला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. स्कोर कार्ड वरती 51 धावा, स्कोर कार्ड वरती 16 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. 16 चेंडू बाकी आहेत. हरी पाडाळेचा आवडतीचा क्रमांक 16 आहे. खोलवर टप्प्याचा बॉल हरी पाडाळे, तू शरे तो मैं सवा शरू षटकार. द षटकार किंग हरी पाडाळे 9 चेंडू मध्ये 9 षटकार खेळण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार खेळण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. तो खेळाडू आपण पाहतो हरी पाडाळे, मुळशी टेनिस क्रिकेटचा डाण्या वाघ, मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळतोय. 57 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फिर से एक बार, परंतु यावेळी तिथे मैदानाच्या आतमध्ये फटका फसला, टिपला जाईल. विकेट आली आहे. हरी पाडाळे बॅक टू द पवेलियन. विकेट आली आहे. संघाच्या धावफलकावरती 57 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण 14 चेंडू 13 धावा. 14 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असताना पाहायला मिळेल. हरी पाडाळे बाद झालाय. मोक्याची क्षणी आलेली विकेट आहे. सामन्यामध्ये रंगतदार वाढणार का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रोशन चिवे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार. गॅप मध्ये चेंडू खेळण्यामध्ये माहीर असणारा रोशन, कल्पकतेने फटके खेळण्याची ताकद असणारा रोशन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होणार आहे. या पूर्वीचा सामना जर म्हाळुंगे संघाचं पाहिलं ना, एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती. त्या चेंडूवरती इथे संघाला विजय मिळवून देणारा रोशन चिवे मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. सौरभचा पुढचा चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली, तिथे यष्टीरक्षक बीट होईल, झेल त्या ठिकाणी होऊ शकला नाही. यष्टांच्या मागे एका टप्प्यावरती चेंडूला अडवलंय आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येणार आहे. 13 चेंडू 13 धावेचा समीकरण. 13 तू काम कर तेरा मैं काम करता हूं मेरा, असं काहीच इथे मात्र गोलंदाज फलंदाजा सांगत असेल, फलंदाज गोलंदाजा सांगत असणार आहे. 13 चेंडू 13. सौरभ तयार. आको टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला जाईल आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3.
मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण नोंदवल्या गेल्या 57 धावा. विजयासाठी आता 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. प्रयत्न अजूनही सोडले नाहीयेत बावधन संघाने, प्रयत्न अजूनही सुरू आहेत. जरी समीकरण सोपं वाटलं नसतं ना तरी हे समीकरण कधी अवघडामध्ये रूपांतर करेल हे सांगता येणार नाही. क्रिकेटचे भविष्यवाणी करणारा अजूनपर्यंत या भूमीवरती जन्माला आलेला नाहीये. अनिश्चितता भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. तो क्रिकेटचा खेळ आपण चांगल्या स्वरूपामध्ये या मैदानावरती पाहतोय. अजिंक्य खैरेंच्या संघाला सामना जिंकून दिला नॉट आउट तर रोटमल्ला क्रिकेट क्लब लवळे संघाकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 12 चेंडू 13 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 5 घेऊन गणेश महापुरे हा गोलंदाज पुन्हा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्लेअर ऑफ द डेच्या रेसमध्ये असणारे हे दोन खेळाडू एकमेकांच्या आमने सामने. एका बाजूला गणेश महापुरे, दुसऱ्या बाजूला एक अजिंक्य खैरे. दिवस क्रमांक 1 मध्ये आकाश खरातने 15 किलोचा बकरा प्लेअर ऑफ द डेचा किताब दिवस क्रमांक 1 मध्ये पटकावला. दुसऱ्या दिवसामध्ये कोणता खेळाडू तो किताब पटकावणार? पहिला चेंडू कल्पकतेचा वापर, मनगटाचा वापर, चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडूने पाहिली सीमारेषा. मिळतील धावा 4, येतोय चौकार. थँक्यू. चतुर चाणक्य असणारा अजिंक्य खैरे कोणत्या वेळी कसं खेळायचं हे या खेळाडूला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. संघाचा संघनायक प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले गुण प्राप्त असणारा अजिंक्य खैरे आपण पाहतोय. त्याच्या नेतृत्वाखाली आपण नक्कीच संघ लढताना पाहतोय. आज सकाळी अजिंक्य खैरे सांगितलं मला बॅटिंग सुद्धा आवडते, बॉलिंग सुद्धा आवडते आणि क्षेत्ररक्षण सुद्धा आवडतं आणि इथे नक्कीच आपल्या आवडीचं प्रदर्शन तो करतोय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो, कहीं पे निघाय कहीं पे निशाणा. ऑन साइडला फटका खेळायचा तर गेलाय, ऑफ साइडला 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला जाईल. तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 62 धावा आहेत. 10 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 8 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक नक्कीच काहीसा कानमंत्र आपल्या उभरत्या नौका खेळाडूला देत असताना नक्कीच पाहायला मिळतो. रोशन जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये चप्पळ चित्त म्हणून नक्कीच रोशनची ओळख आहे. आता इथे फलंदाजी करत असताना यश आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन. हा चेंडू पुन्हा दालक्यात चेंडू खेळला, फक्त दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडला नाही, दुसऱ्या प्रयत्नामध्ये अडवला. फेकी आली आहे, एक सिंगल थांबवलं, नकार कळवला, विश्वास दाखवला अजिंक्य खैरेने आणि स्वतःवरती विश्वास इथे दाखवला. क्रिकेटच्या मैदानावरती असो वा आयुष्याच्या पटलावरती तुम्हाला जर जिंकायचं असेल ना तर तुमच्याकडे आत्मविश्वास नावाचा वजीर असणं फार महत्वाचं आहे. यश आणि अजिंक्य हे दोन खेळाडू पाहिलं ना त्या दोन्ही खेळाडूंच्या नावावरती विजयाचं नक्कीच प्रदर्शन करणारे यांचं नाव आहे. या दरम्यान पुन्हा दालक्यातने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक सिंगल घेतली, वेगाने दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग केलंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, फेकी येईल आणि पाहता पाहता दुसरी धाव येणार आहे. ज्यावेळी अजिंक्य खैरेने फटका खेळला त्याच वेळी दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली आणि 2 धावा वेगाने मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 65 धावा धावफलकावरती आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 चेंडू बाकी आहेत आणि 5 धाव्यांची गरज आहे. अजिंक्यला देखील माहिती आहे इथे गणेश घातक गोलंदाज आहे, गणेशकडे देखील दीर्घ अनुभव आहे. त्या गोलंदाजासमोर इथे जास्त काही आक्रमणाची गरज नाहीये. एकेरी दुहेरी धावेने देखील आपण सामन्यामध्ये बनून राहू शकतो. त्यामुळे अजिंक्य आपण पाहतो एकेरी दुहेरी धावा इथे मैदानाच्या आतमध्ये घेताना नक्कीच जो पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा दालक्यात चेंडू ढकलला, तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला जाईल आणि एक सिंगल येणार आहे. एक सिंगल संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 66 धावा आहेत. एका बाजूने अजिंक्य खैरे आपण पाहतोय विजयाच्या दिशेने विजयाच्या वाटेवरती चालत असताना आतापर्यंत मात्र त्याच्या साथीदारांनी त्या विजयाच्या वाटेवरती फुलांच्या पाकळ्या टाकण्याचं काम केलंय. एक चांगली साथ अजिंक्य खैरेला दिली. 19 चेंडू अजिंक्य खैरे खेळलाय, 43 धावा अजिंक्य खैरेच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाल्या. 7 चेंडू आणि 4 धावा या षटकातील अखेरचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट वेग, अगदी नाकाच्या समोरून झटपट वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून गेला राजेशच्या हातामध्ये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्कोरकार्ड वरती 66 धावा, 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. गाडी नंबर 1303
जी गाडी कोणाची असेल तर त्यांनी त्या गाडीची लाईट चालू आहे, त्या गाडीची लाईट बंद करायची. 1303 गाडी नंबर. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सन्माननीय सुरेश भाऊ कुडले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. भाऊंचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी तालुक्यातील असणारा अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूला सातत्याने पुणे जिल्ह्यामध्ये आयकॉन म्हणून मागणी असते, हरीश भाऊ जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. भाऊंसोबत आलेल्या सर्व मित्र परिवाराचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हरिभाऊ देखील उद्या या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. हरिभाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. हरिभाऊ या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमोल तात्या आंग्रे यांच्या शुभ हस्ते आपण हरिभाऊचा सन्मान या ठिकाणी करतोय. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा सामना आपण पाहतोय. एका बाजूला माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे, तर त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन, या दोन संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे सुरेश भाऊ कुडले यांना देखील विनंती आहे, भाऊ आपणही आपल्या शुभ हस्ते आपण हरीश जाधव यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. सहासष्ट धावा स्कोर कार्ड वरती अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सौरभ कदम गोलंदाजीच्या मार्कवरती. एका बाजूने ज्या खेळाडूने गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये मुळशीचा क्रिकेट गाजवलंय तो अजिंक्य खैरे, तर दुसऱ्या बाजूने भविष्य काळामध्ये तो गोलंदाज मुळशीचा क्रिकेट गाजवणार आहे तो गोलंदाज सौरभ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजिंक्य खैरे आणि त्याच्या विरोधामध्ये सौरभ. द बिग बॅटल नक्कीच पाहायला मिळते. सामना रंगलाय. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. मित्रांनो वेळ वाचवा. गोलंदाज तयार. हलक्या हाताने चेंडू खेळला, दिशा दिली चेंडूला, मिड विकेट वरतून क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल आली, दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली, फंबल होईल, चुकी झाली. डेंजर एंडला यश, परंतु 2 धाव्याचं ग्रुप आहे. येस, हा सामना संपल्यानंतर लकी ड्रॉ आपण या ठिकाणी ओपन करणार आहे. आयोजकांचे करावे तेवढं कौतुक कमी आहे. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे, खेळाडूंसाठी तर पारितोषिक आहेच. सायकल ते तब्बल 13 सायकल आहेत, एक गाडी आहे, 7 बकरी आहेत आणि माझ्या मते शेवटच्या दिवशी सोन्याची अंगठी आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ मध्ये सोन्याची अंगठी आहे. 10 रुपये द्या आणि सायकल घेऊन जा. 6 दिवस हा सामना संपल्यानंतर ते लकी ड्रॉ आपण ओपन करणार आहे. इथे होतंय काय इथे मैदानाच्या आतमध्ये मोक्याच्या क्षणी अजिंक्य खैरे माघारी जाईल. फलंदाज तिथे बाद झालाय आणि इथे मोठा धक्का बसेल. भयान शांतता मैदानाच्या चौपेर बाजूस पसरवली. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 4. थँक्यू. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो सामना जर आवडला असेल ना टाळ्या व्हायला